श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, दोन गरीब मुलं ही रस्त्यावरून चाललेली असतात. त्यातल्या एका मुलाला तिथं 2 रुपये सापडतात. लगेच तो मुलगा दुकानात जातो. तिथून तो 1 रुपयाचा खाऊ आणि 1 रुपयाची फुलं आणतो. तेव्हा दुसरा मुलगा विचारतो, अरे 1 रुपयाचा खाऊ आणि 1 रुपयाची फुलं का आणली? त्यापेक्षा 2 रुपयांचा खाऊ आणला असतास तर आपली पोटं तर भरली असती. अरे या फुलानं आपलं कुठं पोट भरणार आहे का? त्यावर पहिला मुलगा म्हणाला, अरे जगण्यासाठी मी 1 रुपयाचा खाऊ आणलाय आणि जगायचं कसं हे समजण्यासाठी हे फुल मी आणले. श्रोते हो, जीवनाचं मोल जगण्याच्या लांबी रुंदीवरून ठरत नाही, तर माणसानं कसं आणि कशासाठी जगावं हे सांगणारी ही गोष्ट आहे. आणि हेच आपल्याला यातून समजतं. श्रोते हो, माणूस त्याला मिळालेलं आयुष्य जगतो. जगताना तो जास्तीत जास्त सुख, समाधान आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. माणूस त्याला मिळालेल्या आयुष्यावरही प्रेम करतो. माणूस त्याला मिळालेल्या शरीरावरही प्रेम करतो. पण आज ना उद्या हे आपलं शरीर, आपला हा देह हा नष्ट होणार आहे. आपल्या या देहाची माती होणार आहे, याचा तो विचार करत नाही. श्रोते हो, जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत तो भरभरून जगतो. पण मृत्यूनंतर सुद्धा आठवणीच्या रूपामध्ये आपण जिवंत राहू शकतो, याचं मात्र त्याला आकलन होत नाही. म्हणून श्रोते हो, आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं असतं. नक्की आपण विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, पण नाव मात्र राहिलं पाहिजे. जोडीदार सुंदर नसला तरी काही फरक पडत नाही. तो तुमची किती काळजी करतो हे महत्वाचं असतं. आयुष्यात इतकं पण चांगलं बनू नका की लोक तुमचा कामापुरता वापर करतील. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं. आपण लोकांच्या मापात नाही बसलं की लोक आपली मापं काढायला सुरुवात करतात. यश मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. यशस्वी होण्याची स्वप्न तर सगळे बघत असतात. मनात असणारं सगळंच नशिबात नसतं. ज्या व्यक्तीनं आवडत्या व्यक्तीचं लांब जाणं हे सहन केलंय, तो व्यक्ती पुन्हा कोणाला थांबवण्याची विनंती करत नाही. नाती बनवा, पण तीच नाती शेवटपर्यंत टिकवायची हिंमत सुद्धा ठेवा, जेणेकरून आपल्यामुळे कुणाचं आयुष्य तरी खराब होणार नाही. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण एक ना एक दिवस तो नक्की पाठीत खंजीर खुपसत असतो. वडील कोणालाच कळत नाही, आपण फक्त अंदाज लावू शकतो. लेकरांच्या चुकांना पोटात घालत पाठीशी उभा फक्त बाप राहू शकतो. माणसाच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे कान, कारण त्यामध्ये जे काही शिरतं ते महाभारत घडवतं. बाप गरीब असो किंवा श्रीमंत, बाप असणं हीच खूप मोठी श्रीमंती असते. जिवंत आहे तोपर्यंत नाती सांभाळा. मेल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कितीही रडलात तरी ती व्यक्ती परत येत नसते.
जोपर्यंत तुमच्याकडं पैसा संपत आहे तोपर्यंत तुमची संगत करतील. एकदा का तुमच्याकडचा पैसा संपला किंवा तुमची सत्ता गेली तर हीच लोक तुमच्याकडे सरळ पाठ फिरवतील. कारण ही सगळी मंडळी पैशांची सत्ता संपत्तीची भोगती असतात. तेव्हा माणसं वेळीच ओळखा आणि मगच त्यांच्याशी मैत्री करा. आपला कोण परका कोण हे ओळखायला विसरू नका. बाप कधी दाखवत नाही पण त्याला खूप काळजी असते तुमची. नवऱ्याला उद्धट आणि उलट बोलताना 10 वेळा विचार करा. कारण तो सगळं आपल्या बायकोसाठी आणि आपल्या मुलांसाठी करत असतो. जीवनात जोडीदार असाच निवडा जो तुमच्या पैशावर नाही तर तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल. नवऱ्याजवळ भलेही लाखो करोडची संपत्ती असो पण जो आपल्या बायकोला आयुष्यभर प्रेमानं सांभाळतो तोच खरा करोडपती असतो. आपली आवडती व्यक्ती थोडी जरी डोळ्याआड झाली की आपला जीव कासावीस होतो. परिस्थिती कशी असो आयुष्यात बायको सांभाळून घेणारी असेल तर संसार हा सुखाचाच होतो. कधी पण पॉझिटिव्ह विचार करा. कारण आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी दुनिया हात धुवून मागे लागलेली असते. कोणीच कोणाचं नसतं, सगळे आपलेच आहेत. हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत आपला फक्त श्वास असतो. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप पेशल असते. जो व्यक्ती जीवनात कधीच हार मानत नाही तो आपल्या काळजाच्या तुकड्यासमोर हार मानतो. आयुष्यात कोणतंही संकट मोठं नाही जोपर्यंत पाठीमागं आपला बाप उभा आहे. लेकीवर जीव नसतो बापाचा, लेक जीव असते बापाचा. ज्या दिवशी तुम्ही स्वार्थी माणसासोबत भावनिकरित्या गुंतवणूक कमी करता त्यानंतर त्यांच्या तोंडून बोलल्या गेलेल्या शब्दांचा फरक तुमच्यावर पडणं बंद होईल. त्यामुळं स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की तुमच्या मनाच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही दुखावू शकणार नाही.